व्हिडिओ करते म्हणून चांगलाच सांगतोय आला तुझ्याकडे वाशिद दादा तिकडनं असा घर इकडे घर असं इकडे नाही चिखल उडे शाबाश शाबाश कादा शाबाश शाबाश दादा थर्ड आहे शाबाश दीपदा शाबाश शाबाश दीपदा काय करणार शाबाश रे शाबाश शाबाश इतो शाबाश इतोला व्यवस्थापन आपण या ठिकाणी संपर्क साधायचे श्रीरामकृष्ण सेवा आहे संघटन संघ व्यवस्थापन आपण या ठिकाणी संपर्क साधायचे कौशलदा सेकंड आहे 3 4 परफेक्ट 4 ट्रायला आलाय रे कौशल थर्ड आहे एवढा नको
सौरभ आहे. भाषा नाही पडलंय नाही पडलंय. जाऊन समोर मार. शाबाश. सेमीफायनलचा दुसरा खरा. पहिल्या सेमीफायनल मध्ये 7 स्टार गुहागर संघ श्रीराम दत्तसेवा आणि संघावरती मात करत या स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. पाहायचंय 7 स्टार गुहागर संघासमोर अंतिम सामन्यासाठी कोणता संघ पात्र ठरतोय. वरचा पाठ टप्पा पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. चढाईकार ठिकाणी पाहायला मिळेल सिद्धेश उडेकर 5च्या डिफेन्स मध्ये 6 संघाकडे संकेत चापेकर लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर आणि यांच्या आव्हानामध्ये चढाई करण्यासाठी चढाईकार आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश गुडेकर. पुढची संत चढाई पाहायला मिळते. चढाईकार परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा ओंकार दाखल होतोय. 7 डिफेन्स आहे पिंपरी वरचा पाठ संघाकडे. थर्ड रेड तिसरी चढाई दूर आहे. तिसऱ्या चढाईचा आव्हान पुन्हा एकदा द्वीप कचरेकर. पाहायचंय आव्हान पार केलं जाईल का द्वीप याच्या माध्यमातून. 5चा डिफेन्स आहे. थोडंसं अवघड असणारे पॉईंट मिळवणं परंतु या ठिकाणी संघर्ष केला जाईल का पाहायचंय. द्वीप याच्या माध्यमातून पाहायचंय चांगली आक्रमकता नक्कीच पाहायला मिळते. नंबर 5 संकेत चापेकर आणि आपले ओव्हर केले जाते. जिंकबाई काय वाईदीप आकाश अंतरा अंतरा अनुज प्रियांना तिसऱ्या चढाईसाठी ओंकार 1 लाख येते. 7चा जम्मू आहे फुल हाऊस. शाबाश निघाला दा. शाबाश फाईट निघाला. अरे रेड मार. फाईट निघाला. शाबाश निघाला दा. त्याला मार मार त्याला मार त्याला मार मार त्याला येशील उडून. रेडर नाही त्यांच्यात. संघ चढाई पाहायला मिळते. सिद्धेश परततोय. पिंपरी वरचा पट संघ 6 गुण तर सायशचा भाग संघ 1. आतापर्यंत खेळामध्ये गुण संख्या आपण पाहताय. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी चढाईकार सज्ज झालाय. शुभम भागकर संघ चढाई निरादृष्टा पार केल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षित आपल्या 10 मिनिटं मैदानात परततोय. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. चढाईकार झाली लास्ट रेड आहे. 15च आहे ना. मग ठीक आहे. म्हटलं 10च आहे. नाही आता 10 झालेत. 10 मिनिटं झालेत.
सेमीफायनलचा दुसरा थरार आपण पाहतोय. चढाईसाठी सज्ज आहे चढाईकार शुभम. शुभम परत तिसऱ्या चढाईचं आव्हान आहे आणि सुपर कॅप्टनची संधी असणार आहे सहिष्णुता पाक संघासाठी. तिसरी चढाई करूया मनोरची स्थिती चढाईकार द्वीप यांची. दुसऱ्या साईडला चांगला डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. आता मात्र पाहायला मिळते अनएक्सपेक्टेड डबल फाय होल्ड पाहायला मिळालाय. सुपर टॅकल साईडकडून पुन्हा एकदा सूरज भाकर आता साठी 6च्या डिफेन्स मध्ये पाहायला मिळतोय. काश्मीरचा कडवा आव्हान सौरभ साखरकरचा कडवा आव्हान असणार आहे सूरज भाकर साठी. शाबाश शाबाश जोर काढला शाबाश सौरभ का ए दीपदा सुरेख टॅकल या ठिकाणी पाहायला मिळाले सौरभ साखरकरच्या माध्यमातून. एका गुणांची वरचा पाच संघासाठी 11 32 33 34. पायात घुसते पटकन दीपदा पायात घुसते पटकन. चांगला खेळ दोन्ही संघांकडून पाहायला स्टॉप नाही फोन आला कॅन्सल झाला व्हिडिओ करायचा नाही काम टाकतो. शाबाश 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 टाकलाय समजणार नाही. फोनाला कट झाला आता परत आता हाफ टाइम होईल ना. लास्ट रेड ती लास्ट सौरभ का बरोबर आहे. पहिल्या सत्रामध्ये मोठी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पिंपळी वरचा पाच संघाकडून पाहायचंय संत जाळी साहिल डोळकर पाचचा डिफेन्स असेल पाच संघाकडे हाफ टाइम होईल. साहिल परत नेतृत्व दाखल करायसाठी बघायचा ओंकार देखील परत चौथा गुण वरचा संघ आपल्याकडे वरचा संघ लढत देतो आहे. दुसऱ्या सध्या बाग संघ समोर नक्कीच चालू सामन्यातील विजय संघ आणि 7 स्टार गुहागर फायनल साठी पहिला पुकार. चालू सामन्यातील विजय संघ आणि 7 स्टार गुहागर अंतिम सामन्यासाठी पहिला पुकार. चढी होते ग्रुपच्या माध्यमातून संत चढी निदान जवळ आपण बघतोय. नक्कीच एक चांगली आघाडी घेतली पहिल्या मध्ये दिवसचा आपण संघाने सध्या बाग संघासोबत सेकंड सेमीफायनल मध्ये खेळताना पुन्हा एकदा चढी होते ओंकार बाकरच्या माध्यमातून 7च्या डिफेन्स मध्ये ओंकार पडतोय त्याला प्रतिकूल चढी करतोय. तो पुन्हा एकदा सिद्धेश गुडेकरच्या माध्यमातून चढी आपण बघतोय. नक्की चांगली आघाडी घेतली आहे सेकंड सेमीफायनल मध्ये. 11 गुणाची आघाडी पिंपळादी वरचा पाटकडे सध्या बाग संघासमोर खेळताना
पृथ्वीनगर क्रीडा मंडळ अडोर बाजारपेठ आयोजित दहीहंडी चषक 2025 आयोजित नियोजन आपण बघतो आहे. नक्कीच एक चांगली स्पर्धा, एक वेगळी स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे बघतो आहे. दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. नक्कीच जवळजवळ 17 ते 18 वर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन या मंडळाच्या वतीने या मैदानावरती केलं जातं. नक्कीच तिसरी चाळी आव्हान स्वीकारलं, तिसऱ्या चाळीचं आव्हान स्वीकारलं. थर्ड रेड असणार तेव्हा दिवसचा संघाची चाळी करतो द्वीप कसरीकर. पाहूया आव्हान असणार शुभम बागकरचा, ऋषभ आणि संकेत चाफेरकर. पाहूया पुन्हा एकदा द्वीप कसरीकर डाव्या कोपऱ्यामध्ये द्वीपच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या चढाईमध्ये दोन खेळाडूंना टिपण्यामध्ये यश मिळवतोय तो द्वीप कसरीकर. तिसरी चढाई आवाज स्वीकारला तर पियुष शिरदनकरने 16-3-3-16 अशी वेळ संख्या आपण बघतोय. पियुष शिरदनकरच्या माध्यमातून आपण चाळी बघतोय. पकडण्याचा प्रयत्न सौरभ साकेरकरचे यशस्वी आपण बघतोय. संघाने एक जमवतोय. बोनस दोन स्काय सध्या बाग संघ तेव्हा वरचा बाग संघ 17-4 अशी गुण संख्या. सेकंड हाफ मध्ये आपण बघतोय सेकंड सेमी फायनलचा हा थरा. नक्की दोन एकमेकांच्या शेजारील संघ या अडोर गावामध्ये पृथ्वीनगर अडोर बाजारपेठ आयोजित दहीहंडी चषक 2025 मध्ये सेकंड सेमी फायनल मध्ये खेळताना आपण बघतो आहे. चढी करतो तो ओंकार बाकर. नक्कीच 7 डिफेन्स असणार ओंकार समोर. पाहूया बोनस सॉंग असणार ओंकारसाठी. 17-4 अशी गुण संख्या. परत ओंकार बाकर प्रत्येक चढी करण्यासाठी सज्ज होतो आहे. तो पुन्हा एकदा द्वीप ज्याने यशस्वी चढी केली तिसऱ्या चढीमध्ये महत्वपूर्ण असे 2 गुण आपल्या पिंपळा वरचा बाग संघाला मिळवून दिले. तो द्वीप चढीसाठी सज्ज झाला. पाहिजे ओंकार बाकर आणि ऋषभ बागकरचं आव्हान त्याच्या समोर द्वीप कसरीकर. द्वीप परत त्याला पटकन चढी करतो पुन्हा एकदा ओंकार. 7 मध्ये ओंकार परततोय. तिसरी चढी संघासाठी तिसरी चढी घेऊन येतोय तो द्वीप कसरीकर. 2 सेंटीमीटर सुपर टॅकल होऊन असणार साईसद्धा बाग संघासाठी पाहिजे. कोणत्या तंत्राचा उपयोग करतो आपल्या चढईमध्ये तो द्वीप. 2 सेंटीमीटर पकडण्याचा प्रयत्न. आता मात्र ऋषभ बाकर आणि पकड यशस्वी होते. महत्वपूर्ण 2 गुण मिळत आहेत तिसऱ्या सध्या बाग संघाला. 6-17 अशी गुण संख्या. 6 गुण बाग संघ, 17 गुण पिंपळा वरचा संघ. चढी करतोय तो सूरज बाकर. नक्कीच चालू सामन्यातील विजय संघ हा लगेचच अंतिम सामन्यामध्ये समोरच्या संघासोबत खेळ देखील होऊन द्यायची आहे. कारण त्यांचं आकाश कसरीकरच्या माध्यमातून घेऊन येतोय पिंपळा संघाला. नक्कीच या स्पर्धेसाठी पंच फायनल म्हणून दादू सुर्वे, तुषार पाटील, समीर गाडेकर सर, निलेश केळेकर, प्रभू अंबाडे सर हे काम करत आहेत. नक्कीच आपण लगेचच अंतिम सामना खेळवणारे देखील होऊन घ्यायचे. कारण खास दापोलीतून या स्पर्धेसाठी जो संघ विजयी होईल त्या संघाने मैदानातच थांबायचं आहे आणि लगेचच अंतिम सामना खेळायसाठी तयार व्हायचं आहे. आणि सेवनस्टार संघ आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार व्हायचं आहे. कारण दापोलीतून खास पंच या स्पर्धेसाठी आले. त्यांना दापोलीमध्ये पुन्हा एकदा परत जायचं आहे. आजच या शून्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा चढी करतो होतो ओंकार. नक्कीच आपण बघतोय चालू सामन्यामध्ये पंच म्हणून काम पाहत आहे दादू सुर्वे सर आणि समीर गाडेकर सर. नक्कीच
नुकत्याच झालेल्या पंच शिबिरमध्ये नक्कीच त्यांची बढती झाली आहे. श्रेणीमध्ये हे दोन्ही पंच आता बढती झालेले हे दोन पंच राज्य पंच म्हणून काम पाहत आहेत. नक्कीच समित गणेकर आणि गावचे सरपंच सुद्धा आणि त्याच्यासमोर पंच म्हणून काम पाहतात दादू सुर्वे सर. नक्कीच गावचे वावजी आहे आणि पुन्हा एकदा दोन गुण मिळत आहेत. बाग संघाला 2 गुण, 1 गुण पिंपळादेवी वंचापा. 19 अशी गुणसंख्या, 19 गुण पिंपळादेवी वंचापा संघ, 8 गुण शायसदा बाग संघ. एक चांगली आघाडी निर्माण केली सेकंडामध्ये आपण बघतोय. आपण एकदा चढ करण्यासाठी सज्ज झालाय तो सौरभ बाकर. नक्कीच एक चांगलं नियंत्रण मिळवलं पिंपळादेवी वंचापा संघाने या संपूर्ण सामन्यामध्ये. साईराज नक्कीच माझ्यासोबत साईराज दाभोलकर सुद्धा या ठिकाणी आणि स्वतःवरती नियंत्रण देऊ शकत नाही. सौरभ बाकर कोर्टच्या बाहेर जातोय. साईराज लास्ट मॅन स्टँडिंग पाहायला मिळेल. सहिष्णुता बाग संघाचा ऋषभ पाहायचा द्वीप कचरेकर. कष्ट घ्यावे लागतंय द्वीप याला. एक चांगलं नियंत्रण पाहायला मिळते परंतु आता मात्र टिपण्यामध्ये यश मिळाले द्वीप याला. वन प्लस 2 3 पॉइंट्स पिंपळादेवी वरचा पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी चढाईकार सज्ज होते. सूरज पाहायचे सूर्याच्या तेजा प्रमाणे या ठिकाणी चढाया कराव्या लागतील सूरज पाककर याला. सुरेख दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. आता मात्र 2 गुणांची कमाई सूरज पाककरच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा द्वीप कचरेकर. आतापर्यंत चांगली कामगिरी पिंपळादेवी वरचा पाठ संघासाठी द्वीप याच्या माध्यमातून आपण पाहिले. पाचच्या डिफेन्स मध्ये चढाई करावी लागेल मध्ये साईश्रद्धा बाग संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी सूरज. 5च्या डिफेन्स मध्ये पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडे. आतापर्यंत 13 गुणांची आघाडी पाहायला मिळते पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडे. चांगली आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडून. प्रत्युत्तर दाखल चढाई साहिल तोडणकर. 7चा चमू आहे पाहायचे गुण घेण्यामध्ये यश मिळेल का की रिकाम्या हाती परतावं लागेल साहिल याला. संत चढाई पाहायला मिळते. थोडासा वेळ खर्च करण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडून. पुन्हा एकदा सहिष्णुता बाग संघाकडून रेड व्हॅलिड केली जाते. डू ऑर डाय करो या मरूची स्थिती असणार आहे. तिसऱ्या चढाईचं आव्हान द्वीप कचरेकर साठी पाहायचं आहे. तिसरी चढाई डू ऑर डाय. 3 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार द्वीप कचरेकर. एका गुणाची कमाई. मोठी चूक पाहायला मिळते ओमकाराच्या माध्यमातून. आता मात्र साईश्रद्धा बाग संघाकडून तिसरी चढाई. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं जाहीर केली जात आहेत आणि ती 5 मिनिटांमध्ये 10 गुण साईश्रद्धा बाग संघ तर 24 गुण पिंपळादेवी वरचा पाठ संघ. संपूर्ण व्यासपीठाला आमच्या दहीहंडीची चव या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख डॅश पाहायला मिळाले. कौशल भाई
प्रत्युत्तर दाखल चढाई पुन्हा एकदा पियुष. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं जाहीर केली जात आहेत. सुरेख चढाई पाहायला मिळते. बोनस +1 2 गुणांची महत्वपूर्ण कमाई साई श्रद्धा बाग संघासाठी. निदान रेषा रोखली जाते चढाईकार सिद्धेश घोडेकर साठी साई श्रद्धा बाग संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा पियुषला सुरेख पकड या ठिकाणी पाहायला मिळते. सौरभ साखरकर याचा सुरेख कोपरारक्षण. तिसऱ्या चढाईसाठी द्वीप कचरेकर 5च्या डिफेन्स मध्ये. चालू सामना संपले. शेवटची 3 मिनिटं जाहीर. अंतिम 3 मिनिटांचा खेळ. आतापर्यंत 14 गुणांची आघाडी पिंपळादेवी वरचापाट संघाकडे आपण पाहताय. तिसऱ्या चढाईचं आव्हान द्वीप कचरेकर. सुरेख टेकल साई श्रद्धा बाग संघाकडून आपल्याला पाहायला मिळालंय. तो कर्णधार आपण आपला संघ घेऊन या ठिकाणी मैदानाच्या दिशेने या. चालू सामन्याची अंतिम काही मिनिटांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. लगेचच आपण अंतिम फायनलचा थरार